नमस्कार मित्रांनो, मी आहे रमाकांत आणि स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल नर्सिंग विथ रमाकांत मध्ये. आज आपण नर्सिंग मधील एका अत्यंत महत्वाच्या प्रोसिजर बद्दल बोलणार आहोत, ती म्हणजे डायलायसिस. जेव्हा पेशंटच्या किडनी नीट काम करत नाहीत तेव्हा डायलिसिस कसं केलं जातं, त्याचे प्रकार काय, हे आपण आज सोप्या भाषेत समजून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी एक महत्वाची टिप देणार आहे. डायलिसिस म्हणजे काय? डेफिनेशन सोप्या भाषेत सांगायचं तर डायलिसिस ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये रक्तातील कचरा, वेस्ट प्रोडक्ट्स, जास्तीचं पाणी आणि टॉक्सिन्स शरीराबाहेर काढले जातात. जेव्हा किडनी फिल्ट्रेशनचं काम करू शकत नाही तेव्हा आपल्याला कृत्रिमरित्या आर्टिफिशियली हे काम करावं लागतं. डायलिसिसचे मुख्य प्रकार, टाइप्स. हिमोडायलायसिस. हिमोडायलिसिस यामध्ये डायलायझर आर्टिफिशियल किडनी मशीनचा वापर करून रक्त शुद्ध केलं जातं. पेरिटोनियल डायलायसिस. पेरिटोनियल डायलायसिस यामध्ये पोटातील आवरणाचा पेरिटोनियम वापर करून रक्त शुद्ध केलं जातं. प्रोसिजर मधील महत्वाचे मुद्दे, टिप्स. नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी हे खूप महत्वाचे आहे. व्हॅस्क्युलर ऍक्सेस, एव्ही फिस्च्युला किंवा कॅथेटरची काळजी कशी घ्यावी. व्हायटल सायन्स मॉनिटरिंग. डायलिसिस सुरू असताना पेशंटचा बीपी आणि पल्स कसं चेक करायचं. डायलायझर रिप्रोसेसिंग मशीन आणि डायलायझर निर्जंतुक स्टेराईल ठेवण्याचं महत्व. कन्क्लुजन आणि कॉल टू ऍक्शन. तर मित्रांनो, ही होती डायलिसिस बद्दलची प्राथमिक माहिती. जर तुम्हाला यावर सविस्तर स्टेप बाय स्टेप एसओपी व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या नर्सिंग मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.